नमस्कार, उजाज हेल्दी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत 2 उकडलेल्या बटाट्यांपासून अगदी छान पौष्टिक असा नाश्ता। झटपट तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला बटाटे आहेत ना ते व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत किसणीवर। इथे हे दोन्ही बटाटे आहेत ना मी अगदी मध्यम साईजची जी आपली किसणी असते त्याच्यावर असे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत। तर इथं पाहू शकता दोन्ही बटाटे व्यवस्थित आपण किसून घेतलेले आहेत। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ। अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता, जसं माईल तसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर 3 चमचे इथं डाळीचं पीठ टाकायचं आहे। 3 चमचे इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ नसेल तुमच्याकडे नाही टाकलं तरी काही हरकत नाही। इथं 1 चमचा मिरची घेतलेली आहे। मिरची कुटून घ्यायची आपल्याला। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट, व्यवस्थित अशी बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। थोड्याशा ओवा घ्यायचा आहे, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे। अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर, 2 ते 3 चिमूट हिंग घ्यायचा आहे। अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे लाल तिखट आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे, आपल्याला हातावर चोळून टाकायची आहे। आता कसुरी मेथी जर नसेल ना तर मेथी असते आपली, मेथी चिरून जरी टाकली तरी चालेल, किंवा मग पालक अगदी बारीक चिरायचा आणि मग तो टाकून व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। किंवा मग पालेभाज्या कुठल्याही तुम्ही नाही टाकल्यात तरी चालेल। व्यवस्थित असं पीठ मळून झालं की मग आपल्याला अगदी थोडंसं 1 ते 2 चमचे तेल हातावर घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित असं आपण मळलेल्या पिठाला लावून घ्यायचं आहे। आता संपूर्ण पीठ मळून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी 4 ते 5 गोळे इथं तयार करून घेणार आहे सुरुवातीला। तोपर्यंत इथं तवा तापायला ठेवलेला आहे आपण गॅसवर, म्हणजे आपला पराठा तयार होतोय तोपर्यंत गॅसवर तवासुद्धा छान असा तापेल। इथं पाहू शकता व्यवस्थित असा एक छोटासा गोळा घेऊन अगदी छान असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे पराठे लाटले जातात। थोडंसं पीठ ओलसर असल्यामुळे आहे ना जास्त दाबून हा पराठा लाटायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत। पराठे लाटताना तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आकारामध्ये पराठे लाटून घेऊ शकता। इथं मी छान असे गोल आणि चौकोनी दोन्ही शेपमध्ये छान असे पराठे लाटून घेतलेले आहेत आणि आपल्याला अगदी दोन्ही बाजूने 1-1 मिनिटभरासाठी व्यवस्थित असे पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। एक बाजू शेकून झाली की थोडंसं वरून तेल लावून दुसरी बाजूसुद्धा आपण व्यवस्थित तेल लावून शेकून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून पराठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला तेल किंवा तूप लावून तुम्ही पराठा शेकून घेऊ शकता। इथं मी सुरुवातीला 5 ते 6 पराठे व्यवस्थित लाटून घेतलेले होते आणि मग ते व्यवस्थित आपल्याला अगदी मंद आचेवर असे व्यवस्थित 1-1 मिनिटभरासाठी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग सकाळी नाश्त्यासाठी खूप छान असा हेल्दी पदार्थ आहे। लहान मुलांसाठी सकाळी टिफिनसाठी आपण हे पराठे तयार करणार असू तर मग थोडंफार तिखटाचं प्रमाण जे आहे ते कमीसुद्धा करू शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप छान चवीने खातील अशी ही रेसिपी आहे। हे पराठे आपण छान अशा गोड दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा मग सॉससोबत खाण्यासाठी अगदी छान असे रुचकर लागतात, खमंग लागतात चवीला। घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अगदी झटपट आणि पौष्टिक खाण्यासाठी अतिशय रुचकर अशी ही रेसिपी तयार होते। खूप छान हे पराठे लागतात चवीला। तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।